सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये चांगलाच तिढा निर्माण झालाय। सांगलीमध्ये कुणाला भाजपला मदत करायची असेल तर करू द्या असं वक्तव्य करून संजय राऊतांनी कुणावर संशय व्यक्त केलाय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतरही काँग्रेसने त्यांचा उमेदवार मैदानात उतरवण्याची भूमिका घेतली आहे। परिणामी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता डोकेदुखी वाढली आहे। पाहूयात। सांगली मतदारसंघ सध्या चांगला चर्चेत आलाय। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मातोश्रीवर जात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला। चंद्रहार पाटील यांनी हातात शिवबंधन बांधलं आणि लागलीच उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली। मात्र सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी आता वेगळी भूमिका घेतलेली आहे। स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय, त्यामुळे आम्ही लढवणारच आहोत। परिणामी शिवसेना ठाकरे गटाने जर हट्ट सोडला नाही तर टोकाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिलेला आहे। मात्र नेहरू सेंटरला ठरलेलं जागा वाटप अंतिम असल्याचं सांगत संजय राऊतांनी निक्षून भूमिका मांडलेली आहे। पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राज्याचे, त्यांनी अत्यंत संयमाने बोललं पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे। आमची तयारी आहे एक पाऊल पुढे जाण्याची। पण जागा तुम्हाला सुटली आहे सांगली? 100% सुटली आहे। काँग्रेसचे काही नेते सांगलीमध्ये भाजपला अप्रत्यक्ष मदत करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। संजय राऊतांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही, परिणामी त्यांचा रोख कुणाकडे होता असा प्रश्न आता निर्माण झालाय। जागा 100% सुटल्या, जर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत, तर तो त्यांचा प्रश्न आहे। नाना पटोले मदत करतात, मी कोणाचं नाव घेतलं नाही। तुम्ही असे प्रश्न विचारू नका, तुम्ही चुकीचे प्रश्न विचारता। कोणाला जर तिथे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करून काही साध्य करायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे। शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिलेली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने विशाल पाटील यांना तयारी करण्याचे आदेश दिले। सांगलीचा तिढा सुटलेला आहे। सांगली हे काँग्रेसकडे आहे। आमचे विशाल पाटील आमचे उमेदवार राहणार आहे। त्या पद्धतीचं काम आमचं सुरू झालं। सांगली लोकसभेच्या जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या पवित्र्यामुळे या ठिणगीचं रूपांतर राजकीय वणव्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।